फोन आलता मला सांगितलं नाही रात्री बघा, लावा गावाची शेकडो वर्षापासून परंपरा, बिना बैलांनी चालतात बंड्या। बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या परिचितांना लिंक शेअर करा, फॉरवर्ड करा। धन्यवाद। कचरा उमाटे ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत लावा। आज आपण इथे होळीच्या पंचमीनिमित्त सोंडाबाबाच्या यात्रेकरिता उपस्थित आहोत। या यात्रेची जवळपास 200 वर्षाची परंपरा आहे, कमी जास्त कालावधी असू शकतो। तर या यात्रेमध्ये नागरिकांचं, परिसरातील नागरिकांचं एक श्रद्धास्थान आहे की होळीच्या पंचमीला सोंडाबाबाच्या यात्रेमध्ये बिना बैलांना बंड्या चालतात। आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला, अनुभवलेला आहे। बंड्यावर जवळपास 100-150 मुलं, माणसं बसतात आणि त्या बंड्या आपोआप चालतात। ही एक नागरिकांची, परिसरातील आजूबाजूच्या एरियातील नागरिकांची श्रद्धा आहे। धन्यवाद। मी गुणवंत गिरटकर, संताजी सेवा संस्थांचा अध्यक्ष आणि जे सुमा देवस्थानमध्ये हे 500 वर्षापूर्वीपासून जी परंपरा आहे, यात बिना बैलाची बंडी ही चालत असते। या संस्थेचे अध्यक्ष कमलेश गणेश पटेल हिरणवार आहे आणि ते त्यांचे वडीलही इथं मागं पहिले अध्यक्ष होते। ते कित्येक वर्षापासून एक गोरले परिवारातून हे बंडीची प्रथा सुरू आहे। या प्रथेमध्ये जी आता लोकांनी बघितलं ते लावा गावातून बंडी येऊन या सोनबा देवस्थानपर्यंत थांबते आणि त्या बंडीमध्ये कमीत कमी 100-150 लोक बसून असतात आणि ते बिना बैलांनी धावत राहते। तर खाली येऊन बंड्या चालल्या आहे परत आणि याच्यामध्ये कोणत्याही गोष्टी अंधविश्वास नाही। लोकांनी बघितलं टेकडावर बंडी स्पीडनं धावते, उतारावर धावते आणि प्रत्येक गोष्ट जी आपल्या धर्मात सांगितल्या आहे त्या चमत्कारिक साधू संतांचे चमत्कार आहे, दुसरं अजून काही नाही। धन्यवाद। मैं कमलेश गणेश हिरणवार। ये जो आयोजित बाबा सोनवाजी बाबा का जो आज ये आयोजित प्रोग्राम किया गया है, ये प्रोग्राम की परंपरा आज से 250 वर्ष पूर्व से ये परंपरा चली आ रही है। इस परंपरा में काफ़ी लोग भाग लेते हैं और यहाँ आने के बाद ये जो चमत्कार देखते हैं कि बिना बैल की बंडी के ऊपर में एक के पीछे 5 से 7 बंडी बांधी जाती है। उसके ऊपर में लगभग 100 से 150 लोग उस पर सवार होते हैं और सोनवाजी भगत, जिनके आंग में जो भगत जी है, जिनके आंग में सोनवाजी बाबा प्रकट होते हैं, उन शक्ति, देव शक्ति से बंडी आगे बढ़ती है। ये चमत्कार आज मैं खुद होश संभाला हुआ 30 साल से मैं ये देख रहा हूँ और मेरे पिताजी श्री गणेश सीताराम जी हिरणवार जो ये कार्यक्रम में सहयोग 50 वर्षों से वो दे रहे हैं। अभी इस आगे का जो भी कार्यकाल है हम लोग संभाल रहे हैं, देख रहे हैं पिताजी के ध्यान के बाद, और ऐसा ही ये प्रोग्राम चलता रहेगा और श्रद्धालु जो बाबा के हैं वो ऐसे आते रहेंगे। नमस्कार, धन्यवाद।
सुजित रोशन मितनवरे, माजी जिल्हावर सदस्य आणि लावेला राहणं आहे माझं. या लावा गावामध्ये नागपूर तहसीलमध्ये गाव येते. नागपूरपासून 10 किलोमीटर अंतरावर लावा गाव आहे. या गावामध्ये 200 वर्षापासून आमच्या इकडं बिगर बैलाच्या बंड्या चालण्याचा हा एक यात्रेचा कार्यक्रम आणि श्रद्धेचा कार्यक्रम इथे होत असतो. सर्वप्रथम आमच्या इकडे काशीजी गोरले म्हणून जे भगत होते, त्यांना स्वप्नामध्ये एक सोनबाबा आले आणि त्यांनी म्हटलं तुम्ही बिगर बैलाला बंड्या चालवा. आणि त्यांनी ते पूजा अर्चना करून आमच्या इकडे एक मंदिर आहे, ते सोनबाबाचं मंदिर आहे, तिथे त्यांनी पूजा अर्चना केली आणि ते एकामेकाला बंड्या बांधून. त्यावेळेस बंड्याचंच युग होतं, कारण की त्यावेळेस काही ट्रक वगैरे किंवा ॲटो वगैरे नव्हते. तर त्यावेळेस त्यांनी एकामेकाला बंड्या बांधल्या आणि त्या 5 बंड्या त्या काशीजी गोरले यांनी चालवल्या. त्यानंतर त्यांचे वंशज मग गणपतजी गोरले, त्यानंतर माधवरावजी गोरले, त्यानंतर पंजाबजी गोरले, त्यानंतर मग गुलाबजी गोरलेंनी चालवला. मग माधवरावजी गोरले आले, त्यानंतर मग देवनाथजी गोरले आले. 1 वर्ष त्यांचे मुलगे आनंदरावजी गोरले पण होते आणि आपले कोकाजी गोरले यांनी पण चालवलं. मग त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे ते मरण पावले. आणि नंतर मग देवनाथजी गोरले यांच्याकडे त्यांच्या म्हणजे वंश परंपरेनुसार ते जे भगत राहतात त्यांच्याकडे हे आपले चालवण्याचा कार्यक्रम त्यांच्याकडे जातो. आणि असे हे परंपरा आमची इकडं सुरू आहे. होळीच्या दिवशी असते, ज्या दिवशीपासून जे भगत आहेत, जे त्या बंड्या चालवतात, जे पूजा अर्चना करतात, त्यांना 5 दिवस उपास असतो. म्हणजे ते अन्नसुद्धा खात नाही 5 दिवस. आणि 5 दिवस उपास करून मंदिरात बसतात, पूजा अर्चना करतात. आणि 5व्या दिवशी होळीच्या पंचमीच्या दिवशी मग त्या गावातल्या मंदिरापासून त्यांची पूजा अर्चना सुरू होते. तिथून एक झुला घेण्यात येतो. त्यानंतर झुला घेऊन होकरेचा नारा करून त्या आपल्या आखरावर, आता पुराण्या काळामध्ये आखरावर नव्हतो आपण, पण इथं ग्राउंडवर येतात ग्रामपंचायत समोर. तिथे एक सोनबाबा मंदिर आहे, तिथे पूजा अर्चना होते. पूजा अर्चना झाल्यानंतर एक बकऱ्याचा बळी देण्यात येतो. त्यानंतर त्या भावाला आपल्या झुला झुलवण्यात येतो. 5 झुले झुलल्यानंतर ज्या कोणाला श्रद्धेनं त्यांचे काही नारळ वगैरे त्याच्या पूजा अर्चनाचे ते देतात. त्यानंतर बंड्या बांधलेल्या असतात आणि नंतर बकऱ्याचा बळी झाल्यानंतर इथं भगत आपल्या बंड्यावर बसून शानी पूजा अर्चनासुद्धा बंड्याची करतात. आणि होकरेचा नारा दिल्याबद्दल बरोबर बंड्या अशा दूर धावायला लागतात. अशा प्रकारे आमच्या इकडलं श्रद्धेचा विषय आहे. याच्या आधीसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले ते आमच्या गावामध्ये आले होते. त्यांनी काही बक्षीससुद्धा ठेवले होते, परंतु आम्ही काय असा याच्यामध्ये दावा केला नव्हता की आम्ही असं बक्षीस घेऊ तसे बक्षीस घेऊ. आमची जी परंपरा आहे, गावाची परंपरा आहे, आमच्या गावामध्ये एका वर्षी समजा हर वर्षी प्रत्येक वर्षी हा सण येतो. त्यामुळे पाहुणेपरी आमच्या गावात येतं. आमच्या गावात थोडंसं चांगलं यात्रेचं स्वरूप येते. आणि मग ज्या दिवशी आमचं बंड्या चालतात त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लोक जे बाहेरून येतात त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होतात. आणि म्हणून उद्या एक 18 तारखेलासुद्धा 19 तारखेला आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहेत. दुय्यमचा खेळा तमाशा आहे. अशा प्रकारे या लाव्यामध्ये आपल्या इथे चांगल्या आनंदाने आणि सर्व पोलीस प्रशासनसुद्धा इथं काम करते, ग्रामपंचायतसुद्धा या सर्वांना सहकार्य करते. आणि सोनबाबा मंदिर कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते आधी गणेशजी हिरनवार होते, ते आता मरण पावले. त्यांचे मुलं आहेत 2, राजन हिरनवार, त्यानंतर तुमच्या कमलेश हिरनवार. आणि गावातील सर्व परिवार, मितनवरे परिवार, वानखेडे परिवार आहे, चोकांद्रे परिवार आहे, त्यानंतर वरती आहे, धुर्वी आहे, सर्व एक मिळून सर्व या कार्यक्रमाला सहकार्य करतात. अशा प्रकारे हा कार्यक्रम होतो. आतासुद्धा आज आमच्या इथं बंडी चालण्याचा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि असं म्हणतो की सर्वांनी शांततेने हा कार्यक्रम पार पाडावा. आता कार्यक्रम पार पडला आहे, तरी अजून उद्याचा कार्यक्रम आहे, तो सुद्धा चांगला पार पडतील. धन्यवाद.
नमस्कार, जय हिंद. वाट बघा पुढील वर्षाची आणि जाणून घ्या गावागावातील बिना बैलाने चालणाऱ्या बंड्यांचे सत्य. ग्राफिंग वर्ल्ड चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लिंक फॉरवर्ड करा. धन्यवाद.